ते आपले केंद्रीय राज्यमंत्री शहराचे खासदार माननीय मुरलीधरांना मोहोळांनी परवा अतिशय स्पष्ट शब्दात मांडलाय आणि देवेंजींच्या सूचनेप्रमाणे त्यांनी मांडलंय की पराभूत झालेला जो आहे त्याला तिकीट का होईना मिळालं आणि त्यामुळे त्याची तयारी अशी असली पाहिजे की पुढचे 5 वर्ष आपण काम करू पुन्हा विजयी होऊ. त्यामुळे ज्यांना तिकीट नाकारलं किंवा तिकिटाच्या स्पर्धेमध्ये नव्हते पण ज्यांचा महानगरपालिकेमध्ये येण्याचा उपयोग आहे अशी यादी तयार होईल. आणि अण्णाने त्यांच्या प्रश्नामध्ये मांडलंच आहे की आम्ही ती 5 वर्षाची न करता अडीच वर्ष केली तर आम्हाला ते 14 होती. हे टोटल 5च्या 10 झाल्या, संख्याबळ म्हणून आम्हाला 7 मिळतील, आम्ही अडीच केलं तर 14 होतील. अशा 14 झाल्या तर खूपशा अशा मी आता म्हटलेली कॅटेगरी जी आहे त्यांना तिकीट नाकारलं, तिकीट स्पर्धेतच नव्हते पण ज्यांचा आत असल्याचा सर्वांचा उपयोग आहे अशी शहर म्हणून यादी केली जाईल. पण जवळजवळ हे क्लिअर आहे की ज्याला तिकीट मिळालं कारण हा संपूर्ण महाराष्ट्राचा निर्णय झाला. ज्यांना तिकीट मिळालं आणि जे हरले त्यांना स्वीकृत करणार नाही. बाकी त्यांना 5 वर्ष पॉलिटिकल लाईफ जगण्यासाठी खूप गोष्टी आहेत. आता एप्रिलमध्ये महामंडळ वटवणा बसत होती. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.